जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ येतो लय डिमांड येत होती मित्रांनो, बर्थडे व्हिडिओ बनवा। तर फायनली आज आपण बर्थडे कमिंग सून बर्थडे हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, आया है राजा लोगो रे लोगो या सॉन्ग वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जो लागणारा बिटमार्क आहे मित्रांनो, तो आयता आहे मित्रांनो। फक्त तुमचा फोटो ॲड करायचा आहे मित्रांनो, बाकी काही नाही करायचं। त्यामुळे या व्हिडिओला एक पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड मी बोलून दाखवणार आहे मित्रांनो 2 स्टेपमध्ये। तर काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक बघा मित्रांनो। आणि जी लिंक आहे ऑल मटेरियल्स म्हणजे बिटमार्कची, मी QR कोडमध्ये दिलेला आहे। तो QR कोड बिटमार्कमध्ये कसं इम्पोर्ट करायचं ते देखील सांगणार आहे। तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि अलाइट मोशन ॲपची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेली आहे। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो प्लेस्टोअरवरती जायचं। प्लेस्टोअरवरती जाऊन आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून घ्यायचं। त्यानंतर सर्चमध्ये QR कोड स्कॅनर हे सर्च करायचं आहे, QR कोड स्कॅनर। त्यानंतर QR अँड बारकोड स्कॅनर हा एक ॲप आहे, तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। ते ओपन करायचं इन्स्टॉल केल्यानंतर। त्यानंतर मी तुम्हाला एक PNG म्हणजे QR कोड दिलेला आहे मित्रांनो, तो QR कोड तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे यामध्ये। तो ऑल मटेरियलमध्ये दिलेला आहे मित्रांनो। त्यामुळे त्याला एक पासवर्ड मी बोलून दाखवणार आहे मित्रांनो 2 स्टेपमध्ये पासवर्ड। तो एक स्टेप 1 पासवर्ड आहे मित्रांनो 44 44 44 हा स्टेप 1 चा पासवर्ड आहे। स्टेप 2 सांगायचा आहे मित्रांनो। तर तुम्हाला इथे QR कोड अपलोड करायचा आहे मित्रांनो इथे। तर मी दुसरा QR कोड ॲड करून घेतो मित्रांनो, कारण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतल्यावर काय करू मित्रांनो तर मी इथे दुसरा QR कोड ॲड करून घेतो। तर QR कोड ॲड केल्या मित्रांनो इथे बघू शकता एक लिंक येऊन जाईल। आपण जे सगळेजण देतात ती लिंक, तसली लिंक येऊन जाईल। त्यानंतर इथे ओपनचं ऑप्शन भेटेल। इथे बघू शकता माझा फिंगर दिसत आहे तुम्हाला, ते ओपनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इझिली तो बिटमार्क तुमच्या अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल मित्रांनो। तर इझिली अशाच प्रकारे इम्पोर्ट होऊन जाईल। तर इम्पोर्ट झाल्यानंतर मित्रांनो अलाइट मशीनमध्ये यायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला एक बिटमार्क ते प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। तर इथे बघू शकता वेदांत एडिटिंग बिटमार्क म्हणून आहे मित्रांनो। तर इथे तुमचा फोटो जर लावायचा असेल मित्रांनो, ते लावण्यासाठी मित्रांनो ते खाली स्क्रोल करायचं आहे। इथे सॉन्ग आहे मित्रांनो, बघू शकता। या सॉन्गच्या वरती एक हे आहे मित्रांनो फोटोचे लेअर, या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं। इथे बघू शकता माझं फिंगर फिरवलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर मी एक्झाम्पलसाठी हा इमेज ॲड करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो बॅकग्राऊंडला हा इमेज ॲड झालेला आहे। तर मी हाच ठेवतो मित्रांनो। त्यानंतर पुढे यायचं आहे। तर हे तुम्हाला रेड जे दिसत आहे, रेड जर तुम्हाला नको असेल तर ते वरी स्क्रोल करायचं। त्यानंतर ही बघू शकता ही लेअर आहे मित्रांनो, ही लेअर ऑफ केल्यानंतर रेड जे आहे ते जाऊन जाईल मित्रांनो। तर त्यानंतर मी ठेवतो मित्रांनो। हे इमेज अशाच प्रकारे सेम प्रोसेसने चेंज करून घ्यायचे तुमच्या मर्जीने। तर चेंज केल्यानंतर इथे बघू शकता इथले देखील इमेज तुम्ही चेंज करायचे। तर इथे बघू शकता मी चेंज केल्यानंतर इझिली चेंज होऊन जाईल मित्रांनो। चेंज झाल्यानंतर मी हीच ठेवतो मित्रांनो। तर मित्रांनो आता जर तुम्ही चेंज केला तुमची इमेज, थांबा दाखवतो तुम्हाला आता। तर बघू शकता मित्रांनो असे फाकवलेले यायला मित्रांनो, ही पण इमेज नाही आहे, दुसरी इमेज
तर मित्रांनो तुमची इमेज 4.5 रेशोची नसेल तर अशी यायला मित्रांनो, बघू शकता असे फाकलेली. तर इझिली काय करायचं आहे मित्रांनो, तर इथे एक प्रोजेक्ट तयार करून घ्यायचं मित्रांनो 4.5चा. क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे, तुमची इमेज ॲड करून घ्यायची. तर मी ही इमेज ॲड करून घेतो. असं फाकलेलं यायला मित्रांनो, ते येत नाही. त्यामुळे इथे 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि थोडं पुढे यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. शेअरच्या करंट फॉर्मॅट PNGवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुमची इमेज 4.5च्या रेशोमध्ये एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर इथे सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सेव्ह होऊन जाईल. तर अशाच प्रकारे तुम्ही हे करून 4.5च्या रेशोमध्ये कन्वर्ट करून ते ॲड करायचं आहे. मगच चांगलं दिसेल मित्रांनो, नाहीतर नाही चांगलं दिसणार. तर आजचा जो व्हिडिओ तो बनून रेडी झालेला आहे. या सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं तर इझिली एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. मी एक्सपोर्ट केलेलं आहे मित्रांनो. तर इथे सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक केल्या आपल्या गॅलरीमध्ये